ठीक आहे, मी फक्त एक एक्झाम्पल घेतो जे आपण सेशन मध्ये डेटा कसा स्टोअर करतो, थोडस ओव्हरऑल माहिती सांगतो आणि डायरेक्ट आपण एक्झाम कडे जाऊ. चालेल ना तसं? ठीक आहे ऑनलाईन मेंबर. ठीक आहे. काय केलं सिम्पल, एक फोल्डर बनवला, त्याला सीएमडी करतो, npm i एक्सप्रेस आणि दुसरं EGS केलं. ठीक आहे, मग आपण VS कोड मध्ये आल्यानंतर पहिली आपलं काय स्टेप राहते की एक सर्व्हर बनवायचं. मग सर्व्हर बनवण्यासाठी आपल्याला काय लागतं की एक index.js फाईल लागते. ठीक आहे, आणि जे काही एक्सप्रेस आहे त्याला आपण रिक्वायर करतो. रिक्वायर राउंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस घेतो आणि दुसरं घेतो मी एक ऍप, त्याला एक्सप्रेस आणि राउंड ब्रॅकेट ऍप डॉट लिसन, त्याला एक मी पोर्ट नंबर देतो, पोर्ट नंबर दिला 1000. ठीक आहे, आणि त्यानंतर मिडल वेअर बनतो किंवा URL बनवतो ऍप डॉट गेट आणि राउंड ब्रॅकेट मध्ये स्लॅशची कोमा घेतला आणि त्यानंतर एक फंक्शन राईट केला. फंक्शन मध्ये काय राहणार, पहिले एक रिक्वेस्ट राहील आणि दुसरं काय राहील, रिस्पॉन्स राहील. आणि जो काय रिस्पॉन्स आहे RES ला आपण रेंडर करणार. काय रेंडर करणार की ठीक आहे, आणि होम पेज home.ejs आणि home.ejs बनवून घेणार एक कुठे की व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग एक सिंपल सी व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज, आणि त्यामध्ये home.ejs आणि home.ejs मध्ये आपण काल काय राईट केलं की एक अँकर h1 राईट केला, वेलकम टू होम पेज करू. ठीक, आणि त्यामध्ये दोन बटन राईट करणार. पहिलं बटन राहील एक स्लॅशचं, HRF मध्ये स्लॅश दिलं मी, आणि होम बटन घेतलं, आणि एक दुसरं एक बटन राहील की ते अबाउट घेतलं आणि त्यामध्ये HRF मध्ये टाकलं मी स्लॅश अबाउट टाकलं. ठीक आहे, आणि मी एक दुसरी एक URL बनवणार. कोणती URL, ऍप डॉट गेट आणि राउंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश अबाउट, एक कोमा घेतला आणि त्यानंतर फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो काय RES भेटन त्याला मी रेंडर करणार. काय रेंडर करणार की अबाउट. अबाउट पेज मी अबाउट डॉट EGS आणि सिंपल सी बनवून घेणार व्ह्यूज फोल्डर मध्ये. ठीक आहे, आणि त्यामध्ये एक H1 राईट करतो आणि H1 मध्ये दोन बटन घेतले सिंपली. जिथं पेज होतं, होम पेज होतं, तिथं मी अबाउट पेज करतो. ठीक आहे, ठीक आहे, जर कोणाला अडचण नसेल माझ्या अंदाजने. ठीक आहे ना, दोन बटन घेतले, बटन आपण काय केलं, ठीक आहे एवढं केलं. ठीक आहे, कोड एकदा आपण रन करू. कोड एक्झिक्यूट करण्यासाठी काय कमांड, nodimon index.js, आणि सिंपली आपण जाणार ब्राउझरला टाकणार localhost:1000 आणि एंटर केलं. मग होमला गेल्यावर क्लिक केलं, होमला जातंय, आणि अबाउटला गेल्यावर अबाउटला जातंय. मग आपण काय फंडा केलता काल की सेशनचा यूज करून आपण काय करत होतो की सर्व्हरला डेटा स्टोअर करायचा. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेऊ, काल सांगायची गरज नाही. ठीक आहे, काल डबल एकदा रिपीट घेतो. मग मी काय करत होतो की एक व्हेरिएबल घेतला होता की नेम नावाचा, आणि त्यामध्ये काय स्टोअर केलं मी की ABC. ठीक आहे, मग ABC जो होता मी सिंपली काय केलं की कन्सोल मध्ये कन्सोल केला. कुठे केला, कन्सोल डॉट लॉग करतो. कुठे, मी कन्सोल डॉट लॉग करतो. काय करणार, कन्सोल डॉट नेम. मग काय प्रिंट होईल, ABC प्रिंट होईल. कधी होईल की जेव्हा आपण होम पेजला विजिट करतो तेव्हा कन्सोल मध्ये काय प्रिंट, CMD मध्ये काय प्रिंट होईल, ABC. चेक करायचं एकदा.
की आपण जाऊ होम पेजला. सध्या अबाउट पेजला आहे, अबाउट पेजला मी रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये काय प्रिंट झालंय का? नाही. ठीक आहे, मग आपण होम पेजला जाऊ, कन्सोल होतंय का चेक करू. होतंय कन्सोल. ठीक आहे, मग तो जो हा व्हेरिएबल आहे, मग हा व्हेरिएबल मी काय करतो, अबाउट मध्ये पण प्रिंट करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि अबाउट मध्ये जातो. ठीक आहे, लेफ्ट होऊ नका, लास्ट पर्यंत राहा. ठीक आहे, मग मी जेव्हा अबाउटला जातो तेव्हा कन्सोल मध्ये काय प्रिंट होईल? एबीसी होईल. पण फंडा असा आहे आपला की जो हा व्हेरिएबल आहे तो कसा स्टोअर केलाय आपण? ग्लोबली स्टोअर केलाय. ठीक आहे, सपोज मी काय केलं, जो हा व्हेरिएबल आहे हा फंक्शनच्या आतमध्ये स्टोअर केला तर व्हेरिएबल कसा झाला? लोकल झाला. की काय होणार की जो आपण फंक्शन राईट केले होमचं, त्या फंक्शन पुरतीच मर्यादित झाला तो व्हेरिएबल. ठीक आहे ना. पण जेव्हा आपण अबाउटला जातो ना, अबाउटला गेलो आपल्याला एरर भेटेल. काय एरर भेटेल? नेम इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे ना. म्हणजे काय की जो आपण होम मध्ये डेटा आहे किंवा स्लॅशला डेटा आहे तो आपण अबाउट मध्ये ऍक्सेस करू शकत नाही. मग ऍक्सेस करण्यासाठी आपण एक काल लायब्ररी पाहिली होती. कोणती? की सेशन लायब्ररी. मग सेशनचा आपण लायब्ररीचा यूज करून काय करत होतो की डेटा स्टोअर करत होतो. कुठे करत होतो? सर्व्हर साईडला. आणि कसा करायचो आपण? की इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करायचा. सिंपली हा फंडा लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. सेशनचा आपण डेटा सेव्ह केला तो पुढे होतो, ग्लोबली स्टोअर झाला ना. सेशनला स्टोअर झाला म्हणजे ग्लोबली स्टोअर झाला, म्हणजे आपल्याला ज्या फंक्शन मध्ये डेटा लागेल त्या फंक्शन मध्ये यूज करू शकतो. फक्त हा फंडा लक्षात ठेवा, सेशनचा यूज करून आपण काय करतो की सर्व्हरला डेटा स्टोअर करतो आणि तो डेटा स्टोअर करतो तो आपण जिथे लागेल तिथे यूज करतो. मग सेशन आपल्याला यूज करण्यासाठी काल मी कमांड सांगितली होती. तर कमांड काय होते की सेशन आपल्याला पॅकेज इन्स्टॉल करायला लागेल. यूज करायचं म्हणल्यावर इन्स्टॉल तर करायला लागेल. मग इन्स्टॉल करण्यासाठी आपण काय पाहिलं होतं? npm i एक्सप्रेस डॅश सेशन. ठीक आहे, मग आपल्याला जी लायब्ररी यूज करायची ती पॅकेज काय करायला लागेल? इन्स्टॉल करायला लागेल. मग आपण काय करणार? सीएमडी मध्ये जाऊ. सीएमडी मध्ये मी सर्व्हर माझं स्टॉप केलं, याला थोडस क्लिअर केलं. मग मला जे पॅकेज आहे ते पॅकेज काय करायचे? इन्स्टॉल करायची. मग त्यासाठी कमांड होती npm i एक्सप्रेस डॅश सेशन आणि मी एंटर केलं. ठीक आहे, झाले आपलं पॅकेज इन्स्टॉल. आणि जे मी क्लिअर केलं, जो आपला प्रोग्राम होता मी सिंपली त्याला काय करतो? नो डिमॉन रन करून घेतो. ठीक आहे, मग आता आपण काय केले की सेशनचा यूज करून काय करायचं आपल्याला की सर्व्हर साईडला डेटा स्टोअर करायची. ठीक आहे, मग जो आणि तो बी कसा? इनक्रिप्टेड फॉर्मॅट. सेशन कसा स्टोअर करतो? इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये डेटा काय करतो? सर्व्हर साईडला स्टोअर करतो. ठीक आहे, मग आपण काय केले? पॅकेज इन्स्टॉल केले. पॅकेजला रिक्वायर करून घेतो एकदा कॉन्स्ट आणि सेशन. सेशनला रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट घेतला. राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश सेशन राईट केला. ठीक आहे, सेशन आपण काय केलंय? रिक्वायर्ड केले किंवा इम्पोर्ट केले. मग आपल्याला काय करायचे? त्याचा यूज करायची. मग यूज करण्यासाठी याचं काय आहे की एक मिडलवेअर आहे. मग मिडलवेअर काय होती? ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये सेशन आणि राऊंड ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, मग आपण ह्या मिडलवेअरने काय सांगितलंय की सेशन जे आहे ते काय कर? यूज कर. ठीक आहे, मग सेशन काय करतं की जो काय डेटा आहे त्याला आपण जो डेटा देणार आहे तो कुठे स्टोअर करतो? सर्व्हर साईडला स्टोअर करतो. मग त्याच्या पण काही कंडिशन आहेत. ठीक आहे, त्याच्या पण काय आहेत? मग तो कसा स्टोअर करतो? काय झालं? ठीक आहे, मग त्याला आपण सांगणार की त्याचे काय आहे की तुम्ही जो डेटा सेव्ह करता तुम्ही तो चेंज करणार का? करणार का? रिसेव्ह मध्ये सांगणार हो आम्ही करणार. त्यासाठी आपण ट्रू राईट केलंय. आणि त्यानंतर एक होतो सेव्ह आणि इनिशियलाइज. तो काय करतो की जो डेटा आहे तुम्ही चेंजेबल करणार का परत त्याचा टाईप वगैरे? हो आम्ही करणार. मग त्यासाठी आपण ट्रू देतो. आणि तुमचा जो डेटा आहे दुसरं की तुम्ही तो इनक्रिप्टेड फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करायची का तुम्हाला? हो, मग त्यासाठी आपण सिक्रेट राईट करतो. आणि सिक्रेट मध्ये तुम्हाला जे वाटेल ते राईट करू शकता तुम्ही. सपोज मी करतो A to Z IT हब करतो. ठीक आहे, सिक्रेट काय करतो की जो डेटा आहे
तो डेटा काय करतो, इनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतो. कुठे, सर्व्हर साईडला. मग याची मिडलवेअर राईट केली, मग याला यूज करायची आपल्याला. मग यूज करण्यासाठी काय, सिंपली रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्याला एक नेम द्यायचं, नेम. ठीक आहे, डेटा स्टोअर झाला. मग प्रिंट करायचं कसं आहे की रिक्वेस्ट डॉट सेशन, सिंपली कन्सोल मध्ये हा प्रिंट करून द्यायचा. म्हणजे जेव्हा आपण होम पेजला जातो, आपल्याला होम पेज मध्ये काय प्रिंट होईल, एबीसी होईल. सिंपल मी अबाउट मध्ये बी प्रिंट करून देतो एकदा ह्याला. ठीक आहे, याला मी काय केलं की अबाउट मध्ये बी प्रिंट केलं. मग जेव्हा मी होम पेज वर जातोय, सपोज आता याला, ठीक आहे, मी काय केलं की याला मी रिफ्रेश केलं, आलो, आपला एरर गेला. मग मी चेक करतो की एकदा प्रिंट झालाय का डेटा. काय आलं इथे, अनडिफाईंड आले. काय आलं अनडिफाईंड, की जेव्हा आपण अपडेट, पहिल्यांदा मी कुठे गेलो, डायरेक्टली अबाउटला गेलो. मग अबाउट मध्ये गेलो, फक्त प्रिंट केलंय सेशन, पण त्यात डेटा स्टोअर कुठं केलाय आपण, होम पेजला डेटा स्टोअर केलाय ना. जेव्हा आपण होम पेजला जातो तेव्हा काय होईल की त्यात डेटा स्टोअर होईल. अरे लोकल होस्ट, होम पेजला आलो, बंद पडलं का सर्वर, ठीक आहे, हा ठीक आहे, ठीक आहे. अरे ऑनलाईनची बी गेले का, अरे ठीक आहे, नेमकं ठीक आहे, थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम मला आलता, प्रॉब्लेम. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण कुठे होतो, ऑफलाईन लक्ष द्या. तर आपण कुठे होतो की जो आपण डेटा स्टोअर केलाय, कुठे केलाय, होम मध्ये केलाय. मग होम मध्ये गेल्यावर डेटा होतोय का प्रिंट, चेक करू आपण. आलं, एबीसी भेटले. मग आपला फंडा काय होता की जो आपण डेटा कुठे स्टोअर केलाय, सेशन मध्ये डेटा स्टोअर केलाय. मग सेशन मध्ये डेटा स्टोअर केला म्हणजे काय की सर्व्हरला डेटा स्टोअर केला, आणि तो डेटा आपण काय करतो, फक्त यूज करतो. कन्सोल मध्ये जे काय केले आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, एवढं पॉईंट क्लिअर आहे. तुम्ही काल ट्राय पण केलं असेल, थोडं थोडं समजलं असेल तुम्हाला. ऑनलाईन मेंबर्स, हा पॉईंट क्लिअर आहे का सर्वांचा. मेसेज बॉक्स मध्ये ऑनलाईन मेंबर्स, मेसेज बॉक्स मध्ये सर्वांनी मेसेज राईट करा, की समजेल आपल्याला की पुढे जायचंय किंवा हे रिपीट करायचंय. ठीक आहे ना. मग आपण काय करणार होतो, हा पॉईंट समजलाय. सेशन मध्ये आपण काय करतो की डेटा स्टोअर करतो. कुठे करतो, सर्व्हर साईडला, आणि तो बी इनक्रिप्टेड फॉर्मॅट मध्ये. हे समजलंय पॉईंट, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही देण्यात ठेवायची गरज. जे एक सेशन आहे, सेशन मध्ये आपण डेटा स्टोअर करतो, आणि डेटा स्टोअर केलेला कुठे स्टोअर होतो की तो सर्व्हर साईडला होतो, बस. आणि कसा होतो, इनक्रिप्टेड मध्ये. ठीक आहे, एवढा पॉईंट समजला सर्वांचा. मग ह्या सेशनचा यूज करून आपण एक लॉग इन पेज बनवतो, होतो की लॉग इन करणार होतो. मग काल आपण एक डायग्राम केली अशी काहीतरी, ठीक आहे ना. मग आपण अशी डायग्राम केली. डायग्राम मध्ये काय राईट केलं आपण, की युजर येणार, कुठे येणार युजर, लॉग इन फॉर्मला. लॉग इन फॉर्म मध्ये किती फील्ड राहतील आपली, ठीक आहे. मग युजर नेम पासवर्ड आपला मॅच झाला तर कुठे जाईल, यस कडे. नाही झालं तर कुठे जाईल, नो कडे. मग नो कडे आपण काय केलंय, इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आणि येस झालं तर कुठे जाईल, मग येस डेटाबेस युजर असला करेक्ट तर आपण काय करणार, सेशन मध्ये डेटा स्टोअर करणार, आणि त्या युजरला कुठे पाठवणार, रिडायरेक्ट कुठे करणार, होम पेज किंवा प्रोफाईल पेजला. हा सिंपल फंडा आहे. तर आपण काल काय केलं की 4 स्टेप मध्ये काम करत होतो. असे काहीतरी स्टेप केले आपण. पहिली स्टेप काय होती, क्रिएट अकाउंट. मग क्रिएट अकाउंट मध्ये काय राहणार, ठीक आहे, क्रिएट अकाउंट मध्ये आपण काय करणार की एक युजर घेणार. सपोज मी घेतो युजर्स, थोडं शांत,
आपण काय केलं की युजर घेतला होता, ठीक आहे. सपोज युजर येणार आपला, हा युजर. मग फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार की एक युजर येणार, मग युजरचा डेटा घेणार आपण. क्रिएट अकाउंट मध्ये डेटा येतो ना त्याचा, मग युजरचा आपण डेटा कोणता घेणार, युजर नेम घेणार फर्स्ट. त्यानंतर काय घेणार, युजर मोबाईल घेऊ आपण, ठीक आहे. त्यानंतर युजर ईमेल एक घेऊ, ठीक आहे. आणि त्यानंतर आपण पासवर्ड घेणार. कुठे घेणार, क्रिएट अकाउंटच्या फॉर्मला. जे 4 स्टेप आहेत ते फॉलो करणार आपण. मग जी क्रिएट अकाउंट असेल तो डेटा काय करणार आपण, सिंपली इन्सर्ट करणार. तुम्हाला काल मी एक एक्झाम्पल सांगितलं होतं इंस्टाग्राम जेव्हा तुम्ही अकाउंट खोलायला जातात, जेव्हा नवीन अकाउंट खोलायला जातात, तुमच्याकडून काय घेतं पहिलं, युजर नेम घेतं, मोबाईल नंबर घेतं, ईमेल वगैरे, परत पासवर्ड घेतो. तो पासवर्ड काय करतात, ते जो डेटा घेतलाय तुमच्याकडून, इन्फॉर्मेशन घेतली, ते डेटाबेसला स्टोअर करतात. मग सेम तेच आपल्याला करायचं, एक क्रिएट फॉर्म बनवायचा आणि फॉर्म मधून जो डेटा भेटेल तो काय करायचा, आपल्याला इन्सर्ट करायचा. इथे फक्त इन्सर्टची क्वेरी नॉर्मली. फर्स्ट स्टेप काय झाली, फर्स्ट स्टेप झाली आपली कंप्लीट. मग नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार की एक लॉग इनचा फॉर्म बनवणार, म्हणजे लॉग इनचा एक पेज बनवणार. आणि त्या पेज मध्ये काय राहील, एक तर युजर नेम राहील आणि दुसरं काय राहील, पासवर्ड राहील. मी इथं राईट करतो, पहिली फील्ड राहील युजर नेम आणि दुसरे काय राहील, पासवर्ड. याने काय करणार आपण, युजर लॉग इन करणार. कसं लॉग इन करणार की ही क्वेरी राईट करणार, ठीक आहे. तुम्हाला ही क्वेरी एक्सप्लेन करू एकदा, गरज आहे का, ऑनलाईन मेंबर्स क्वेरी एक्सप्लेन करायची एकदा आहे का, गरज नाही तुम्हाला, ऑनलाईन मेंबर्स बाकीचे करायचे असल्यावर करतो, ठीक आहे. आपण एक्सप्लेन करू एकदा क्वेरी वर्क कशी होती नेमकं, ठीक आहे. तुम्हाला एक क्वेरी सांगतो वर्क बेंच मध्ये, ठीक आहे. मग ठीक आहे, तुम्हाला क्वेरी मी सांगतो एक्सप्लेन करून. आणि थर्ड स्टेप मध्ये काय करणार की जो काय डेटा येणार, सिलेक्ट केल्यानंतर जो काय डेटा येणार आपल्याला, तो डेटा कुठे स्टोअर करणार आपण, सेशन मध्ये, ठीक आहे. आणि जे सेशन मध्ये डेटा स्टोअर केला, मग ते जो काय सेशन मध्ये डेटा स्टोअर केलाय त्याचा यूज करून आपण काय करणार, युजरला रिडायरेक्ट करणार. कुठे करणार, होम किंवा प्रोफाईल पेजला. ओके ना ऑनलाईन मेंबर्स, तुम्हाला स्टेप समजली की आपण लॉग इनला कोणत्या कोणत्या स्टेपने काम करणार, कसं करणार, ठीक आहे. कोड कडे जायचं ऑनलाईन मेंबर, जे आपण सध्या डायग्राम मध्ये पाहिलं, स्टेप मध्ये पाहिलं, थेरॉटिकल मध्ये, ते कोड कडे पाहिजे. फर्स्ट आपण काय करू की एक क्वेरी तुम्हाला सांगतो कशी, वर्क बेंच मध्ये जी सिलेक्टची क्वेरी ती वर्क कशी होते ते एकदा सांगतो तुम्हाला. मग आपण कोड कडे जाऊ, ठीक आहे. डेटाबेस घेतला, ठीक आहे राहून द्या. आणि पहिला डेटाबेस यूज केला, काय हा क्रिएट डेटाबेसची क्वेरी, ठीक आहे. दिसतेच आहे ना, यूज A to Z आणि 50 हा डेटाबेस मी काय करतो, यूज करतो, ठीक आहे. मग डेटा आपल्याला काय करायचे, इन्सर्ट करायचे. इन्सर्ट करण्यासाठी एक टेबल लागेल, ठीक आहे. मग आपण एक टेबल बनवून घेऊ, चालेल ना. मग टेबल क्वेरी काय, क्रिएट टेबल. कोणता टेबल घेणार आपण, युजरचा, ठीक आहे. युजर राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली फील्ड काय राहणार की युजर आयडी, युजर अंडरस्कोर, मी आयडी राईट करतो, त्याला टाईप दिला इंट. त्यानंतर प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर, अरे कॅपिटल मध्ये देऊ, ठीक आहे सगळं. प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. नेक्स्ट फील्ड कोणती घेतो आपण, युजर नेम, त्याला टाईप देऊ केअर दिला मी आणि त्यामध्ये 100 राईट करतो, ठीक आहे. नेक्स्ट कॉलम कोणता, युजर ईमेल घेऊ आपण आणि त्याला टाईप देणार मी केअर केलं, केअर मध्ये 100 राईट केलं. अजून एक फील्ड घेणार की युजर मोबाईल आणि त्याला टाईप दिला मी केअर 100, ठीक आहे. अजून एक फील्ड काय राहणार त्याचा, युजरचा पासवर्ड आणि त्याला टाईप देतो मी
नाही तर तुम्ही काय करता, युजरला टाईप पासवर्ड देता, मी व्हेअर करत दिलाय. ठीक आहे, क्युरी झाली, रन क्रिएट झाली. याला आपण रन करून घेऊ. टेबल घेतला क्रिएट करून, झाला टेबल क्रिएट करून. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय करतो, एक 2-3 तुम्हाला सिलेक्टची क्युरी इन्सर्ट करण्यासाठी एक मी डेटा काय करतो, इन्सर्ट करतो डमी. ठीक आहे, इन्सर्ट इनटू युजर्स, युजर केलंय का आपण. ठीक आहे, आणि पहिलं कॉलम नेम मध्ये काय राहणार, पहिले युजर नेम, नेक्स्ट मध्ये युजर ईमेल, आणि थर्ड मध्ये राहील युजर मोबाईल, घेतला, आणि पासवर्ड राहील. आणि त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यू, जे काय व्हॅल्यू असते ना, तो आपण व्हॅल्यू इथे राईट करतो. पहिली व्हॅल्यू देतो मी सपोज दत्ता देतो, युजर नेम देतो मी दत्ता, डेटा झाला का दत्ता दिलं. सेकंड मध्ये काय देणार आपण, ईमेल देणार. ईमेल एक राईट करतो युजरचा, dutta@gmail.com. ठीक आहे, व्हॅल्यूला थोडं खाली राईट करतो, तुम्हाला पण दिसेल. थर्ड व्हॅल्यू काय राहणार, किती युजरचा मोबाईल नंबर, मोबाईल राईट केला, आणि एक पासवर्ड राईट करतो. @123 केलं. ओके, क्युरीला मी सिंपली पुढे याला ठीक आहे, कोड नसतो तिथं. अरे थोडी डमी डेटा भरून तुम्ही सिंपली समजण्यासाठी की आपली सिलेक्टची क्युरी. जी आपण इन्सर्टची क्युरी केली, मी त्याला कॉपी करतो आणि अजून 2-3 डमी डेटा इन्सर्ट करतो. ठीक आहे, दत्ता टाकले, दत्ताच्या जागी मी ओम एक युजर भरला, युजर नेम ओम टाकतो, पासवर्ड मध्ये मी ओम टाकला. हा एक युजर चेंज करतो, ह्याला टाकतो विशाल, ईमेल पण चेंज करतो याचा. ठीक आहे, आणि डेटा काय करतो, इन्सर्ट करून घेतो. पहिला डेटा इन्सर्ट झाला, त्यानंतर दुसरा पण डेटा इन्सर्ट करू, 3 डेटा. असं मी काय केलं की 3 डेटा युजर काय केले, मी इन्सर्ट केले. बरोबर, विथ पॉईंट समजला. एक टेबल बनवला, टेबल मध्ये 3 डेटा इन्सर्ट केले. ठीक आहे, मग डेटा आपण सिलेक्ट करण्यासाठी करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर, आणि डेटा मी काय करतो, शो करतो. झालाय फॉर्म शो. फॉर्म मध्ये किती डेटा आहे, 3 डेटा आहे. ठीक आहे, 3 डेटा शो होतात ना आपल्याला. मग आपल्याला करायचंय काय, की मी तुम्हाला क्युरी सांगितली होती. डेटा आपण इन्सर्ट केला, पहिल्या स्टेप मध्ये इन्सर्ट करतो, सेकंड स्टेप मध्ये काय करतो, की जो काही युजर नेम आहे आणि दुसरा काय आहे पासवर्ड आहे, ते दोन्ही काय करतो, मॅच करून आपण काय करतो, डेटा चेक करतो की युजर आहे का करेक्ट. मग त्यासाठी क्युरी आपण अशी केली ती राईट, काहीतरी सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर, आणि त्यामध्ये आपण कॉलम दिले वेअर राईट. कंडिशन आली की वेअर राईट करतो, आणि त्यातलं आपल्याला काय काय मॅच करायची, एक तर युजर नेम मॅच झालं पाहिजे, आणि दुसरं काय झालं पाहिजे मॅच, पासवर्ड. मग त्यासाठी एक मध्ये कीवर्ड देतो अँड, आणि दुसरं काय मॅच झालं पाहिजे, पासवर्ड. आणि जो काय पासवर्ड यात पास करतो मी, सपोज दत्ता@123 टाकलं पासवर्ड, आणि युजर नेम टाकतो मी दत्ता टाकलं. ठीक आहे,
मग किती नंबरचा डेटा सिलेक्ट होईल? मी रन करतो याला, कोणता डेटा सिलेक्ट नाही झाला. का बरं? की डेटा झालाय इथं. ठीक आहे, दत्ता करतो आणि याला मी क्युरीला झाला एक डेटा सिलेक्ट शो होतोय ना आपल्याला एक डेटा. की अँड ऑपरेटरने काय होतं की जेव्हा बी दोन्ही डेटा असेल सेम तरच काय होतं, डेटा आपल्याला भेटतो. ठीक आहे ना. नाहीतर काय, ऑर ऑपरेटर आणि अँड ऑपरेटरने काय होतं, डेटा बी आला पाहिजे आपल्याला सेम आणि पासवर्ड बी आला पाहिजे, मॅच झाला पाहिजे. आणि दुसरं एक, ह्या दोन्ही पैकी एक आणायचं असेल तर एक ऑर ऑपरेटर आहे. ऑर ऑपरेटर मी दिलं सपोज इथं ओम टाकतो आणि याला मी रन करून घेतो. रन केलं, किती डेटा आले? 2 डेटा आले. का बरं 2 डेटा आले? की जो युजर नेम आहे, आपण क्युरी ऑर रेले म्हणजे काय, या दोन्ही पैकी एक तरी मॅच झालं तर डेटा घेऊन ये. मग इथे दत्ता नाव आहे युजर नेम, ते पहिल्यामध्ये डेटा मॅच झालं, पासवर्ड नाही मॅच झाला. मग पासवर्ड मॅच कुठे झाला की दुसऱ्या सेकंड नंबरचे डेटा. ठीक आहे. मग आपल्याला काय फंडा करायचं की दोन्ही डेटा काय पाहिजे, सेम पाहिजे. त्यासाठी अँड ऑपरेटर यूज करणार आपण. एवढा पण पॉईंट क्लिअर सर्वांचा? ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे ना, सगळ्यांना पॉईंट क्लिअर आहे हा सिलेक्टचं? ठीक आहे, आता आपण जाऊ कोड कडे. जे आपण थेरोटिकल पाहिले ते आपण कोड कडे जाऊ. आता एक कोड राईट करतो मी इथं. कोड साठी मी एक नवीन फोल्डर बनवतो. ठीक आहे, एक नवीन फोल्डर सेशन डेमो म्हणून घेतो, डेमो 1, आणि ह्याला मी सीएमडी करतो. मग सीएमडी मध्ये आपण सांगणार की जे काय पॅकेज लागतात आपण ते पॅकेज इन्स्टॉल करून घेतो. मग आपल्याला पॅकेज कोणते कोणते लागणार आहेत? npm मला एक्सप्रेस लागणार, EGS लागणार, परत एक MySQL, अजून मला util लागेल आणि बॉडी पार्सल लागेल, बॉडी डॅश पार्सल. आणि जो आपण एक सेशन केलाय डेटा स्टोअर करण्यासाठी, आणि सेशन एक मी काय केलं, एक्सप्रेस डॉट सेशन आहे, एक्सप्रेस डॅश सेशन पण आपण याला इन्स्टॉल करून घेऊ पॅकेज. ठीक आहे, पॅकेज इन्स्टॉल केले, याला मी करतो VS कोड मध्ये ओपन. मग VS कोडला आल्यानंतर आपण काय बनवतो, ते फाईल बनवतो. कोणती फाईल बनवतो? इंडेक्स फाईल बनवतो. ठीक आहे, मग एक इंडेक्स फाईल बनवून घेऊ, इंडेक्स डॉट JS ची फाईल बनवली. आणि ते जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्याला आपण रिक्वायर करू. पहिलं एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस राईट केलं. ठीक आहे, सेकंड MySQL ला घेऊ आपण, आणि MySQL इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. ठीक आहे, MySQL पण झाले. त्यानंतर कोणता नेक्स्ट, की बॉडी पार्सल ला करू आपण. बॉडी पार्सल इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये बॉडी डॅश पार्सल. अजून काय राहील आपलं, युटिल ला पण रिक्वायर करू. जी काय पॅकेज इन्स्टॉल केले त्याला आपण काय करणार, रिक्वायर करून घेणार. मग युटिल पॅकेज झालं नाही का केलं नाही आपण इन्स्टॉल? ठीक आहे, चेक करू परत नंतर. त्यानंतर कोणता राहील आपला, की जो काय आपण सेशन केलं सेशनला पण करून घेऊ आपण, रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस डॅश. ठीक आहे, पॅकेज इन्स्टॉल केले आपण. ठीक आहे ना. मग त्यानंतर आपण एक डेटाबेसची कनेक्शन आणतो. ठीक आहे, डेटाबेसची कनेक्शन पण करून घेऊ आपण. मग डेटाबेसची कनेक्शन करण्यासाठी MySQL डॉट क्रिएट कनेक्शन, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट, पहिले राहील आपला होस्ट, आणि होस्ट कोणता आहे आपला, लोकल होस्ट. त्यानंतर युजर काय आपला रूट, त्यानंतर पासवर्ड, जो तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाका. माझा मी एमटी ठेवला. त्यानंतर डेटाबेस कोणता आहे आपला, A to Z 50 केलाय मी नवीन. ठीक आहे, तो डेटाबेस घेतला. आणि जे काय आपण मिडलवेअर आहे तो मिडलवेअर राईट करून घेऊ. पहिले युटिलची करू आपण मिडलवेअर, कॉन्स्ट exe इक्वल टू सांगा बरं, युटिल डॉट, विसरलात का, प्रॉमिसिफाय
राउंड ब्रॅकेट कॉन डॉट क्युरी डॉट बाइंड आणि राउंड ब्रॅकेट मध्ये कॉन राईट करतो. ही झाली युटिलची. ठीक आहे, नेक्स्ट कोणती ऍप बनवून घेऊ आपण. आणि बाकीचे मिडलवेअर बॉडी पार्सलची मिडलवेअर काय ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट बॉडी डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन ट्रू करून घेतले. झाली मिडलवेअर बॉडी पार्सलची. अजून कोणती राहिली की सेशनची राहिली. ठीक आहे, मग सेशनची कशी ऍप डॉट यूज राउंड ब्रॅकेट मध्ये सेशन आणि राउंड ब्रॅकेट. आणि त्यामध्ये आपण काय सांगतो, एक आहे पहिलं रिसेव्हला करू आपण ट्रू. सेकंड कोणतं आहे की सेव्ह आणि सिलाइज, त्याला आपण काय करतो की ट्रू करणार. आणि एक राहिलं आपण सिक्रेट मध्ये आपण काय देतो, सपोज मी आता कोणता टेक्स्ट राईट करा, तसं काही कंपल्सरी नाही की हात द्यायचा. सिक्रेट कीची झाली. आणि आपला जो काय सर्व्हर आहे त्याला मी एक पोर्ट नंबर देतो ऍप डॉट लिसन राउंड ब्रॅकेट मध्ये 1000 झालाय. मग आपल्याला स्टेप कडे जाणार आपण. पहिली स्टेप कुठे आपली, ठीक आहे इकडे जाऊ. मग पहिली स्टेप काय आपली, आहेत ऑनलाईन सगळे. ठीक आहे, गेले नाही. मग पहिली स्टेप कडे जाणार. पहिली स्टेप काय क्रिएट अकाउंट. मग आपल्याला क्रिएट अकाउंटची एक काय म्हणावं लागेल मिडलवेअर ऍप डॉट गेट राउंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश त्यानंतर कोमा देऊन एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, दुसरं काय राहील रिस्पॉन्स. जो काय RES आहे त्याला मी रेंडर करणार. रेंडर काय करणार, ठीक आहे होम डॉट EGS करतो. ठीक आहे होम डॉट EGS करतो. आणि जे काय होम डॉट EGS आहे ते व्ह्यूज फोल्डर मध्ये. मग एक व्ह्यूज फोल्डर बनवणार मी. आणि व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये काय होम डॉट EGS. मग पहिली स्टेप काय आहे आपली की एक क्रिएट अकाउंट. मग क्रिएट अकाउंट मध्ये आपण काय काय फील्ड घेणार, युजर नेम घेणार, मोबाईल घेणार आणि काय करणार पासवर्ड घेणार. ठीक आहे, मग त्यासाठी एक आपण फॉर्म घेऊ. मी H1 मध्ये राईट करतो क्रिएट अकाउंट. ठीक आहे, आणि त्यानंतर एक फॉर्म राईट करतो. फॉर्मला ऍक्शन देतो मी क्रिएट अकाउंट देऊ. आणि त्यानंतर मेथड काय देणार मी पोस्ट. मग पहिली फील्ड काय आपली एंटर युजर नेम. आणि त्यासाठी एक इनपुट घेतला. इनपुटला टाईप टेक्स्ट आणि एक नेम देणार. नेम काय देतो मी युजर नेम दिलं. आयडीची गरज नाही, आयडीला मी रिमूव्ह करतो. आणि एक BR राईट. नेक्स्ट फील्ड कोणती एंटर युजर ईमेल आहे. ठीक आहे ना, एंटर युजर ईमेल. त्यासाठी एक इनपुट घेतला, त्याला टाईप देणार मी ईमेल आणि एक नेम देतो. नेम काय देणार मी युजर ईमेल राईट केलं. ठीक आहे, डेटाची गरज नाही, त्याला मी एकदा रिमूव्ह करतो आणि ह्याला BR राईट करतो. त्यानंतर फील्ड कोणती घेणार होतो आपण एंटर युजर मोबाईल. आणि एक इनपुटला टाईप राहणार नंबर आणि त्याला एक नेम देणार. नेम काय देणार युजर मोबाईल. ठीक आहे, झाला हा पण युजर आणि एक BR राईट. त्यानंतर कोणती फील्ड आहे युजर पासवर्ड. आणि एक इनपुटला टाईप राहणार पासवर्ड आणि त्याला एक नेम देऊ. नेम काय देणार मी पासवर्ड दिलं. ठीक आहे, आणि त्यानंतर एक बटनला नाव काय देणार आपण की क्रिएट अकाउंट देणार. ठीक आहे ना, आपल्याला अकाउंट क्रिएट करायचे ना क्रिएट. ठीक आहे, चेक करायचा फॉर्म झालाय आपला. जो काय प्रोग्राम आहे मी त्याला करतो नोडिमॉन इंडेक्स डॉट JS. आणि ठीक आहे काय एरर आलाय, ठीक आहे थ्रू इव्हेंट्स. ओके ओके ओके, हे आपलं पॅकेज इन्स्टॉल नाही करायचं. NP युटिलचं npm इन्स्टॉल युटिल करतो. याला नोडिमॉन. कोणता एरर आहे, एरर
ऍड्रेस यूज ठीक आहे, काय अडचण आहे की ते एरर दिसतंय ऑलरेडी, काय येतंय ऍड्रेस ऑलरेडी इन यूज, म्हणजे की जो आपला पोर्ट नंबर आहे दोन जागेवर सीएमडी चालू आहे, त्यामुळे आपल्याला काय भेटतो तो एरर पाहायला भेटतो. ठीक आहे, एक आपण सीएमडी बंद करू. ठीक आहे, इथं सीएमडी लायला मी काय करतो, क्लोज करतो, क्लिअर करतो आणि नो डिमो ऑन केलं. ठीक आहे, आणि ब्राउझरला जाणार आपण, ब्राउझरला करणार लोकल होस्ट कोलन 1000. ठीक आहे, डे 2 आहे का? ठीक आहे ठीक आहे. आणि ह्या सीएमडी ला मी काय करतो, नो डिमॉन करतो, नो डिमॉन इंडेक्स डॉट जेएस, आणि ब्राउझरला टाकणार लोकल होस्ट कोलन 1000. जो आपण फॉर्म बनवला होता क्रिएट अकाउंटचा, तो फॉर्म क्रिएट झालाय. ठीक आहे, मग आपल्या स्टेप मध्ये काय आहे की एक क्रिएट अकाउंटचा फॉर्म बनवला, आणि फॉर्म बनवल्यानंतर आपण काय करणार होतो की जो काय डेटा आहे तो काय करणार होतो आपण इन्सर्ट करणार होतो. ठीक आहे ना, मग डेटा मी काय करतो, एक युजर नेम भरतो, मी भरलं दत्ता भरलं, एक ईमेल नेम भरतो आणि एक मोबाईल नंबर टाकतो. ठीक आहे, 1290, आणि एक पासवर्ड देतो 123456, आणि क्रिएट अकाउंट केलं. क्रिएट अकाउंट केल्यानंतर डेटा कुठे गेला, क्रिएट अकाउंट URL ला. मग आपण इंडेक्स फाईल मध्ये जाणार आणि जो काही डेटा आहे तो काय करणार, इन्सर्ट करणार. ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये क्रिएट अकाउंट कोमा, त्यानंतर एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये राहणार रिक्वेस्ट, दुसरं राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो सेंड करतो. मग डेटा कशात आला आपला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला, आणि मी याला सिंपली चेक करतो की डेटा भेटलाय, आलाय, भेटलाय डेटा. मग डेटा मध्ये एक युजर नेम भेटलाय, ईमेल भेटलाय, त्याचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड भेटलाय. मग आपल्या जी स्टेप होती, स्टेप मध्ये काय इन्सर्ट करायचं, म्हणजे डेटाबेस मध्ये काय करायचा, स्टोर इन्सर्ट करायचा. मग डेटाबेस मध्ये इन्सर्ट करण्यासाठी आपण कसं करायचं, एक व्हेरिएबल घेतला डी, आणि जी काही रिक्वेस्ट डॉट बॉडी आहे त्यामध्ये स्टोर करतो तो, आणि त्यानंतर इन्सर्ट करण्यासाठी एक क्युरी राईट करायची, एसक्यूएल इक्वल टू टिल्ट. बरं सांगा बरं, इन्सर्ट इनटू युजर राऊंड ब्रॅकेट, पहिलं काय युजर नेम, दुसरं ईमेल, त्यानंतर युजर मोबाईल, त्यानंतर पासवर्ड, आणि त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज कीवर्ड, राऊंड ब्रॅकेट, पहिले युजर नेम साठी, दुसरे ईमेल काय ईमेल साठी, आणि तिसरं मोबाईल साठी, आणि चौथं पासवर्ड साठी. मग काय जो काय डेटा आहे तो आपण पास करून देऊ, डॉलर कर्ली ब्रॅकेट डी डॉट युजर नेम, त्यानंतर डॉलर डी डॉट युजर ईमेल, त्यानंतर युजर डी डॉट काय डी डॉट युजर मोबाईल, आणि डी डॉट पासवर्ड. झाली क्युरी आपली क्रिएट करून. मग जी काही क्युरी आहे त्याला आपण रन करतो. रन कसं करतो, वॅर डेटा घेतो आणि अवेटला काय करतो, EXE मध्ये एसक्यूएल क्युरी पास करून देतो. मग अवेट केलं, इथं आपण राईट करणार असिंक. ओके, आणि जो काय डेटा भेटेल तो डेटा मी करतो सेंड. चेक करू डेटा इन्सर्ट होतोय का, झाला डेटा इन्सर्ट, सर्व्हर आयडी भेटला, म्हणजे काय डेटा काय झाला, सक्सेसफुली इन्सर्ट झाला इधर. मग आपली काय झाली की जी पहिली स्टेप कंप्लीट झाली. मग आता जाणार पुढे आपण की स्टेप 2 कडे जाणार. स्टेप 2 मध्ये काय सांगते, एक लॉग इन पेज बनवा, त्यामध्ये 2 फील्ड ठेवा. पहिलं काय ठेवा, युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे, मग एक आपण लॉग इन पेज बनवू, त्याची एक मिडलवेअर बनवणार मी, ऍप डॉट गेट आणि स्लॅश लॉग इन कोमा घेतला आणि फंक्शन. फंक्शन मध्ये काय राहणार, एक रिक्वेस्ट, दुसरं काय राहणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे मी त्याला रेंडर करतो. रेंडर कोणतं पेज करणार आपण, लॉग इन डॉट EGL. ठीक आहे, हे पेज आपण बनवून घेऊ एकदा.
सिंपली मी बनवून घेतलं लॉग इन. मग लॉग इन मध्ये काय सांगितलं आपल्याला की 2 फील्ड घ्यायच्या. मी लॉग इन युजर राईट करतो इथं, त्यामध्ये 2 फील्ड घ्यायच्या होत्या. फॉर्म घेतला, फॉर्मला ऍक्शन देऊ आपण लॉग इन युजर, चालेल. आणि एक मेथड देतो. मेथड काय देणार मी, पोस्ट दिली. आणि पहिली फील्ड काय घ्या सांगितलं आपल्याला, एंटर युजर नेम. पहिली फील्ड घेतली मी युजर नेम, इनपुट घेतला, त्याला टाईप दिला टेक्स्ट आणि एक नेम देणार. नेम काय देतो मी, युजर नेम दिलं. आणि दुसरी फील्ड कोणती घ्यायची आपल्याला की पासवर्डची. एंटर पासवर्ड आणि त्यासाठी एक इनपुट, त्याला टाईप देऊ पासवर्ड आणि एक नेम पास करणार मी की पासवर्ड म्हणून. ठीक आहे. त्यानंतर एक बटन घेऊ. बटनला काय नाव देणार आपण की लॉग इन. ठीक आहे, लॉग इनच देऊ आणि चेक करू की आपला फॉर्म शो होतोय का. ठीक आहे, डेटा इथे सेव्ह झालाय. एक URL देतो मी, लॉग इन झालाय, फॉर्म झालाय ना. मग लॉग इन मध्ये आपण काय स्टेप मध्ये काय आहे की लॉग इन फॉर्म बनवणार, त्यात राहणार 2 फील्ड. ठीक आहे. मग जो काय डेटा असेल तो डेटा काय करायचा, लॉग इन करून सिलेक्ट करायचा. एक काय पासवर्ड आणि दुसरा काय करायचा युजर नेम, काय करायचा मॅच करायचा. ठीक आहे. मग आपण काय करू, मॅच करण्यासाठी 2 फील्ड घेऊ. मी भरलं दत्ता आणि एक पासवर्ड टाकतो. पासवर्ड टाकला 1 2 3 4 5 6 आणि लॉग इन केलं. डेटा कुठे गेला, लॉग इन युजरला. आणि ह्याची एक मिडलवेअर बनवणार कुठे की इंडेक्स फाईल मध्ये. ऍप डॉट यूज का गेट का पोस्ट राहणार, पोस्ट. आणि त्यामध्ये लॉग इन युजर कॉमा देऊन एक फंक्शन राईट केलं. फंक्शन मध्ये राहील रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स आहे तो आपण करू सेंड. मग आपल्याला काय करायचं की जे काही 2 फील्ड भेटलेत आपल्याला ते काय करायचे, मॅच करायचे डेटाबेस मध्ये की आहे का नाही. ठीक आहे ना. मग डेटाबेस मध्ये मॅच करण्यासाठी एक क्युरी सांगितली होती मी मगाशी. मग ती क्युरी राईट करणार आपण SQL इक्वल टू टिल्ट मध्ये. काय क्युरी होती, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये का वेअर पहिलं काय मॅच करायचं आपल्याला युजर नेम. आणि जे काही युजर नेम भेटले तो आपण डी डॉट मध्ये पास करून देऊ, डी डॉट युजर नेम दिलं. आणि अजून काय मॅच करायचे आपल्याला पासवर्ड. मग त्यासाठी एक कीवर्ड आहे कोणता की अँड. आणि त्यामध्ये काय सांगणार की एक पासवर्ड मॅच करायचा आहे. मॅच झालं तर आपल्याला डेटा भेटेल. जो काही डेटा आलाय तो डी डॉट पासवर्ड. ठीक आहे, क्युरी झाली आपली क्रिएट. ठीक आहे ना. मी 2 लाईन मध्ये राईट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. मग क्युरी राईट झाली. क्युरीला आपण रन करून घेऊ. वेअर डेटा आणि अवेट. अवेटला सांगू आपण EXE मध्ये क्युरी पास केली मी SQL. अवेट घेतलंय, असिंक राईट करायला लागेल. ठीक आहे, असिंक राईट केलं मी. ठीक आहे ना. मग क्युरी रन केली. क्युरी मध्ये काय भेटेल, एक तर डेटा किंवा एरर. मी ह्याला रिफ्रेश करतो. आलाय डेटा, भेटलाय का डेटा नाही. ठीक आहे, का नाही भेटला की त्याचा एक पासवर्ड युजर नेम चुकला असेल. मॅच झाला तर भेटणार आहे ना, नाही झालं तर डेटा नाही भेटणार आपल्याला. मी लॉग इन केलं, भेटला डेटा, भेटला ना डेटा. मग डेटा भेटला तर म्हणायचं काय युजर आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना स्टेप डायग्राम मध्ये बी आपण पाहिलं होतं. युजर येणार, लॉग इन फॉर्म वर येणार, डेटा भेटला तर जाणार कुठे सेशनला, नाही भेटला तर इनव्हॅलिड युजर. ठीक आहे. मग डेटा भेटला तर आपण कंडिशन टाकणार इथे. काय कंडिशन टाकणार, इफ डेटाची लेंथ 0 पेक्षा मोठी असेल म्हणजे काय की डेटा भेटतोय. भेटतोय म्हणजे काय की युजर काय एक्झिस्ट आहे. फक्त मी सिंपल सी रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो आणि सेंड मध्ये राईट करतो युजर लॉग इन. आणि नसेल तर इल्स पार्ट एक्झिक्यूट होईल.
मग इल्स मध्ये मी रिस्पॉन्सला काय करतो, सेंड काय करतो, इनव्हॅलिड युजर. ठीक आहे ना, हा जो काय आहे तो कट करतो. आणि एकदा आपण आउटपुट पेजला जाऊ, मी याला केलं मी रिफ्रेश, काय म्हणते लॉग इन, युजर लॉग इन म्हणतंय. सपोज मी पासवर्ड चुकीचा टाकला आणि लॉग इन केलं तर काय आलं, युजर समजलंय. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये कळवा मला, युजर पॉइंट केलं रे, मेसेज बॉक्स मध्ये करा आणि सर्वांनी करा, पॉइंट केलं रे एकदम फास्ट की आपल्याला पुढे जायला. मग नसेल समजलं, आपण काय केलं की 2 स्टेप कंप्लीट केलेत आतापर्यंत. काय केलं की क्रिएट अकाउंटचा फॉर्म बनवला, डेटा इन्सर्ट केला, त्यानंतर काय केलं एक लॉग इनचा फॉर्म बनवला, त्यात 2 फील्ड बनवल्या, आणि जो काही फील्ड आहेत त्या फील्डचा यूज करून डेटा फक्त आपण काय केला, डेटाबेस मध्ये चेक केला. डेटा असेल तर युजर लॉग इन, नसेल तर इनव्हॅलिड युजर नेम. आता 2 स्टेप झाल्यात, बाकी 2 स्टेप आहेत. युजर समजलंय. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं, का फास्ट होतंय. ऑनलाईन मेंबर्स मेसेज बॉक्स मध्ये राईट करा बरं सर्व. ट्राय करता एवढं का घ्यायचं पुढे. ऑनलाईन मेंबर्स काय करतात, ट्राय करतात एवढं. ठीक आहे, एवढं ट्राय करा, घेऊ पुढे चल. ठीक आहे, ट्राय करून घ्या.